रायगड जिल्ह्यामध्ये देखील कुठेतरी कमर्शियल गॅसचा पुरवठा होत नाही, त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनी चुलीचा पर्याय जो आहे तो निवडलेला आहे। सध्या आपण रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील SP फार्म हाऊस रिसॉर्ट मध्ये आहोत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर जवळपास 100 ते 200 ग्राहक जे आहेत ते रोज या रिसॉर्टला येत असतात, विविध राईडचा देखील आनंद लुटत असतात। आणि त्या रिसॉर्टमध्ये देखील आपण जर बघितलं तर पदार्थ जे आहेत ते चुलीवरतीच आता बनवले जात आहेत। जवळपास 4 चुली या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि त्या चुलीच्या माध्यमातून इथे जे पदार्थ आहेत ते बनवले जात आहेत। विशेषतः आपण जर बघितलं तर SP फार्म रिसॉर्टला संपूर्ण राज्यभरातनं जे ग्राहक आहेत ते भेट देत असतात, विविध राईडचा अनुभव जो आहे तो या ठिकाणी घेत असतात। मात्र आता कुठेतरी आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये देखील कमर्शियल गॅसचा पुरवठा जो आहे तो होत नाहीये आणि त्याच कारणास्तव आता विविध पदार्थांची जी मेजवानी जी आहे ती ग्राहकांना आपल्या या चुलीच्या माध्यमातूनच जे आहे ते SP रिसॉर्ट जे आहे ते एकंदरीत देताना चित्र पाहावयास मिळत आहे। हे पेण तालुक्यातील SP फार्म रिसॉर्ट आहे आणि या ठिकाणी देखील आता चुलीचा पर्याय जो आहे तो या हॉटेल व्यावसायिकांनी निवडलेला आहे। SP रिसॉर्टचे मालक शरद पाशीलकर आपल्या सोबत आहेत। त्याचा तडाखा वाढलेला आहे, बरेच जे ग्राहक आहेत ते वॉटर रिसॉर्ट प्रसिद्ध करतात। आपलं देखील पेण मधलं हे वॉटर रिसॉर्ट आहे, SP म्हणून त्याचं प्रसिद्ध हे रिसॉर्ट आहे। किती ग्राहक या ठिकाणी असतात, कशा पद्धतीचं त्यांचं जेवणाचं आपल्याकडे नियोजन केलं जातं? आमच्याकडे जास्तीत जास्त म्हणजे सॅटर्डे संडे एखादी 100, 200, 300, 400 असे असतात। पण त्यांचं काय माहिती काय, जे बोळाचे पदार्थ आहे ते करून मिळतात। व्हेज, नॉनव्हेज, गुजराती, मराठी ह्या समाजाचे लोक आहेत ना, हे पण आमच्याकडे असतात। त्याच्यामध्ये कसं असतं, व्हेज वेगळं, नॉनव्हेज वेगळं। त्याच्यामुळे हे गुजराती मराठी समाज जो आहे हा आमच्याकडे नेहमी येतो, कारण आम्ही जे काही व्हेज नॉनव्हेज जे बनवतो जेवण ते एकत्र बनवत नाही। याच्यामुळे आमचा बिझनेस ओके आहे। साधारण आता लाकडं देखील महाग होत चाललेली आहेत, कशा पद्धतीमध्ये आपण ते मॅनेज करता? आणि आता सध्या लाकडाचे दर देखील वाढत चाललेले आहेत। लाकडाबद्दल माहिती तुम्हाला आता दिली तर काय माहिती आहे का, हे लाकडाचे आत्ता जे काही रेट वाढलेले आहेत हे सिलेंडरमुळे। म्हणजे याच्या अगोदर लाकडाला कोण विचार पडला होता? नाही, सध्या आपण कसं हे हँडल करता संपूर्ण? सध्या आमच्याकडे लाकडं जे आहेत ना, माझ्याच रिसॉर्टमध्ये कमीत कमी 2000 झाडं आहेत। तुम्ही कुठल्याही रिसॉर्टला जा, एवढी झाडं तुम्हाला बघायला नाही भेटणार आणि त्या झाडांचा आज आम्हाला फायदा आहे। त्याच्यामुळे आम्ही गॅसचा आम्हाला काय एवढा विशेष नाही। गॅस असो नसो आपलं जेवण चालूच राहणार आणि कस्टमर जे येतात ते कधीही रिटर्न जाऊ शकत नाही। धन्यवाद सर। हे होते SP रिसॉर्टचे मालक शरद पाशीलकर। एकंदरीत आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील प्रसिद्ध असं SP रिसॉर्ट आणि या ठिकाणी देखील आता चुलीचा वापर करून जेवणाची मेजवानी जी आहे ती ग्राहकांना दिली जात आहे। राज वैशम, पॉइंट टू मराठी, पेण, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।